ययाती ही मराठी साहित्यातील एक अजरामर आणि वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी आहे. महाभारतातील ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या जीवनावर आधारित ही कथा केवळ प्रेमकथा नसून वासनेच्या अतिरेकाने माणूस कसा पतनाच्या दिशेने जातो याचे एक विदारक दर्शन घडवते. ययाती एक शूर, देखणा आणि सामर्थ्यवान राजकुमार. त्याच्या शौर्याची कीर्ती इतकी अफाट होती की खुद इंद्रालाही त्याचा अभिमान वाटत असे. देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन जिवलग मैत्रिणी, परंतु त्यांच्यात नेहमीच एक सुप्त स्पर्धा होती. नियतीच्या विचित्र खेळामुळे ययातीचा विवाह देवयानीशी झाला आणि शर्मिष्ठा तिला दासी म्हणून राजमहालात आली. पण नियतीला अजून काहीतरी वेगळेच मंजूर होते. ययाती आणि शर्मिष्ठा यांच्यात एक वेगळेच नाते फुलू लागले, एक अस्थिर पण अपरिहार्य आकर्षण. हे नाते फुलत असतानाच ययाती वासनांच्या गहिऱ्या गर्तेत ओढला गेला. त्याच्या इच्छांना मर्यादा राहिली नाही. राजपाट, कर्तव्य, नीतिनियम सर्व बाजूला सारून तो अमर्याद सुखाच्या शोधात धावत राहिला. परिणाम एक अशी किंमत जी अनंत काळ लक्षात राहील. ययातीच्या अतृप्त इच्छांमुळे त्याचा स्वतःचा मुलगाच त्याचे तारुण्य तागण्यास तयार झाला. तरीही ययातीला समाधान लाभले का? देवयानी आपल्या पतीला अधपतनातून परत आणू शकली का? शर्मिष्ठाचे प्रेम त्याला मोहजालातून सोडवू शकले का? वि. स. खांडेकरांची यांनी या कादंबरीत मानवी स्वभावाचे, मोहाचे, प्रेमाचे आणि आत्मशोधाचे मनोवेधक चित्र रंगवले आहे. 1959 साली प्रकाशित झालेली आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवलेली गेलेली कादंबरी केवळ एक कथा नाही, तर ती मानवी वासनांच्या अंतहीन प्रवासाचा आरसा आहे.